हालेलुया, प्रेज द लॉर्ड चर्च. देवाला धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा या प्रभूच्या वारी देवाच्या वचनामधून या ठिकाणी बोलण्याची मला देवाने संधी दिलेली आहे. यावेळेस आपणा सर्वांना मी प्रेज द लॉर्ड म्हणतो. शालोम, जय येशू, सलाम. आणि आजच्या वचनाला सुरुवात करण्या अगोदर मागच्या रविवारी आपण सुरुवात केली होती पवित्र शास्त्र आधारित विवाह आणि कुटुंब यावर आम्ही अभ्यास करत असताना माझ्या प्रियांनो, आपण पवित्र शास्त्र आधारित ज्या पवित्र शास्त्र विवाहाला किंवा कुटुंबाला ज्या दृष्टिकोनातून पाहतो, जग पाहतं तसं नाही, पण पवित्र शास्त्र या विवाहाकडे किंवा कुटुंबाकडे कसं पाहतो त्यावर आपण विचार करत असताना 7 गोष्टी आपण अभ्यासलेल्या होत्या. आणि 1-2 मिनिटांमध्ये मी त्या 7 गोष्टी पुन्हा एकदा एक रिव्हिजन म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहे प्रियांनो. कारण जगामध्ये चुकीची प्रथा, जगामध्ये चुकीचं शिक्षण आणि जगाचा दृष्टिकोन विवाहाकडे आणि कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे. परंतु देवाच्या वचनामधून ज्यावेळेस आम्ही विवाह आणि कुटुंब याकडे पाहतो त्यास आमच्या लक्षात येतं की विवाह ही देवानं स्थापन केलेली अशी संस्था आहे. कुटुंब हे परमेश्वरापासून आहे. आणि त्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहिला होता की विवाह ही जी संस्था देवानं स्थापन केली ती आदामाकरता, सर्वात प्रथम आदामाकरता स्थापन केलेली, आणि त्यावर आपण अभ्यास केला होता. तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजे विवाहाला आपण आदर आणि सन्मानानं पाहायला पाहिजे. चौथा मुद्दा जो आपण पाहिला होता तो होता की विवाह हा एक करार आहे, एक प्रतिज्ञा आहे. त्यानंतर आम्ही पाहिलं होतं की विवाह हा एक पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये झालेला हा संबंध आहे. आणि त्यानंतर आम्ही 6वी गोष्ट पाहिली होती की विवाहामध्ये 2 भिन्न व्यक्ती एकत्र येतात आणि ते एक देह असे होतात. आणि 7वी जी गोष्ट किंवा मुद्दा होता तो पाहिला होता की विवाह हा एक प्रीतीचा असा प्रवास आहे जो आयुष्यभर तुम्हाला ह्या भूतलावर दोघांना मिळून तो करायचा आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रानुसार आम्ही विवाह समजून घेतल्यानंतर मागच्या रविवारी सांगितल्याप्रमाणे आज मला तुम्हाला सांगायचं आहे की जे विशेष करून विवाहाच्या उंबरठ्यावर आहेत, जी मुलं आणि मुली एका प्रार्थना करत आहेत, थांबून आहेत, विवाहाच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, आई वडील आहेत, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलीसाठी ते प्रार्थना करत आहे आणि विवाह आणि विवाहित असं योग्य वर आणि वधूच्या शोधामध्ये आहेत. अशांसाठी माझ्या प्रियांनो, विशेष करून प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबासाठी आजचा हा संदेश आहे. आणि म्हणून पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि आपण विवाहपूर्व तयारी आजचा विषय माझा असणार आहे. बिफोर यू एंटर इनटू द मॅरेज, विवाहामध्ये सुरू करण्या अगोदर किंवा विवाहित नाही का आपलं जीवन सुरू करण्या अगोदर आम्ही कशा रीतीने मुलीनं मुलाची निवड कशी करावी किंवा मुलानं मुलीची निवड कशी करावी, आई वडिलांना त्यामध्ये कोणता सहभाग घ्यावा याबद्दल मी पवित्र शास्त्रामधून आज बोलणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की विवाहपूर्व तयारी माझ्या प्रियांनो 2 भिन्न स्वभावाचे, भिन्न नाही का संस्कृतीमधून किंवा भिन्न अशा बोलीभाषेमधून म्हणा किंवा भिन्न अशा विचार प्रभावामधून आलेले 2 लोक ज्यावेळेस एकत्र येतात आणि माझ्या प्रियांनो त्यामध्ये त्यांचा जो विवाहाचा जो प्रवास आहे हा प्रवास एक सुखकारक, एक आशीर्वादित व्हावा यासाठी नाही का त्या दोघांना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ते समजून घेणं. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं माझ्या प्रियांनो की ती दोघं ज्यावेळेस एक येतात, ती दोघं ज्यावेळेस विवाहामध्ये बांधली जातात, ती दोघं एक असे होतात. आणि म्हणून विवाह हा कधीही घाईघाईमध्ये करू नये. केवळ यौन संबंध त्यातून संतुष्टी प्राप्त व्हावी
किंवा त्यामधून आम्हाला पैसा प्राप्त व्हावा, किंवा विवाह केल्यानंतर आपण आपल्या स्वतःचं स्वतंत्र कुटुंब आपल्या आईवडिलांपासून नाही का दूर जाण्याचा एक उद्देश म्हणून या विवाहामध्ये कृपा करून कोणी फसू नये. जर असं केलं तर माझ्या प्रियांनो, हा विवाह आमच्या तुमच्या आणि परिवारासाठी तो हानिकारक होऊ शकतो. अनेक कॉन्फ्लिक्ट आणि मतभेद त्यामध्ये तयार होऊ शकतात. आणि म्हणून आज आम्ही पवित्र शास्त्र आधारित विवाह आणि त्याची तयारी आणि निवड याबद्दल आम्ही पाहणार आहोत. त्यासाठी मला प्रथम जे नातेसंबंध आहे, तो नातेसंबंध जसा प्रभू येशू ख्रिस्त हा वर आहे आणि मंडळी ही त्याची वधू आहे. कशा रीतीने मंडळी आपल्या वरासाठी स्वतःची तयारी करत आहे, कशा रीतीने जो वर म्हटलेला प्रभू येशू आहे तो आपल्या मंडळीसाठी तयारी करत आहे. आणि म्हणून तयारी, प्रिपरेशन बिफोर मॅरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे मंडळी नवरीप्रमाणे आपल्या स्वतःला तयार करते, इफिसकराच्या पत्रामध्ये आपण पाहतो. आणि देवाचं वचन असं म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्त हा वर आहे, मंडळी त्याची वधू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त योहान 14:2-3 मध्ये तो म्हणतो की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. आणि मी त्या ठिकाणी योहान 14 मी मला वाटतं तुमच्यासाठी वाचतो. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की मी जेथे आहे तेथे तुम्ही असावे. या ठिकाणी आपण पाहतो की वर आपल्या वधूसाठी, आपल्या मंडळीसाठी एक तयारी करत आहे. आपल्या वधूला आपल्या बरोबर असावं ही त्या वराची, त्या प्रभू येशूची इच्छा आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की नवरी देखील आपल्या स्वतःला त्या नवरदेवासाठी, त्या वरासाठी ती स्वतःला तयार करत आहे. तिने आपल्या स्वतःला शुद्ध राखलेलं आहे, ती पावित्र्यानं तिने स्वतःला सिद्ध करत आहे. आणि म्हणून तो जो वर तिला घेण्यासाठी येणार आहे त्यासाठी मंडळी स्वतः तयार होत आहे. आणि म्हणून आजचा विवाहपूर्व तयारीमध्ये पहिला मुद्दा माझा तुमच्यासाठी आहे की एक नवरा आणि नवरी म्हणून, एक वर आणि वधू म्हणून आम्ही विवाहामध्ये जाण्या अगोदर, आपली लेकरं विवाहामध्ये जाण्या अगोदर, तुम्ही स्वतः विवाहामध्ये जाण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी स्वतःची तयारी करायची आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा मागील रविवारप्रमाणे विवाह नाही का त्याचा जो कन्सेप्ट, त्यामध्ये मी 7 गोष्टी सांगितल्या होत्या. आज देखील मी पूर्व तयारी यासाठी 7 गोष्टी सांगणार आहे. आणि हे 7 मुद्दे तुमच्या प्रत्येकासाठी, प्रत्येक परिवारासाठी, कुटुंब म्हणून आई वडील आणि जे विवाहाच्या उंबरठ्यावर आहे अशा मुलांसाठी आणि मुलींसाठी आजचे 7 मुद्दे खूप महत्वाचे आहे. शक्य असेल तर तुम्ही आपला कागद पेन घेऊन बसा, आपलं बायबल घेऊन बसा माझ्या प्रियांनो. आणि पहिला मुद्दा आहे की स्वतःला सिद्ध करणे, सर्वोत्तम आपल्या स्वतःला बनवणं. जसं प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आपल्या परिवाराची, आपल्या वधूची काळजी घेण्यासाठी एक जागा तयार करत आहे आणि तो येणार आहे, अभिवचन आहे. आणि जशी मंडळीनं आपल्या स्वतःला ती नाही का सादर करत आहे, ती स्वतःला सिद्ध करत आहे, तसंच तुम्ही विवाहाला आपली तयारी करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की माझा जोडीदार कसा असावा, त्याच्यामध्ये काय गुण असावेत, त्यापेक्षा माझ्या स्वतःमध्ये जे विवाह करणार आहेत किंवा ज्यांची लेकरं विवाह करणार आहेत, आपल्या मुलामध्ये, आपल्या मुलीमध्ये, मुलगा म्हणून आणि एक वधू म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काय गुण असावेत हे खूप महत्वाचं आहे. समोरच्याकडे पाहण्या अगोदर आपल्या स्वतःला सिद्ध करणे, सर्वोत्तम करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. इफिसकराचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 27 मध्ये म्हटलं आहे, ज्याप्रमाणे मंडळीने स्वतःला नाही का डाग आणि सुरकुती विरहित आणि पवित्र आणि निर्दोष असं स्वतःला सादर करण्यासाठी ती तयारी करत आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक नव नाही का जे
वधू आणि वर उंबरट्यावर आहे, लग्नाच्या मार्गावर आहेत, ज्यांचे आई वडील आपल्या लेकरांसाठी शोधत आहे, त्या प्रत्येकांसाठी आज देवाचा सेवक म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की आपल्या लेकरांना सिद्ध करण्यासाठी प्रथम प्रार्थना करा. आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. मुलींनो तुम्ही आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करा. प्रभू, या विवाहासाठी मला तू तयार कर, जो विवाह माझ्या जीवनामध्ये आहे. कारण विवाह, देवाचं वचन म्हणतं की विवाह हा सर्वस्वी सन्माननीय आहे. तो एक जीवनाचा प्रवास, अंतपर्यंतचा तो एक सहप्रवास आहे. आणि म्हणून त्या प्रवासाची तयारी करण्या अगोदर, त्या विवाहाची गाठ बांधण्या अगोदर तुम्हाला पहिली गोष्ट स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि सिद्ध करत असताना काही महत्वाच्या गोष्टी मला आज तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट जी सिद्धता आहे ती तुमच्या आत्मिक जीवनाची तयारी आहे. आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुम्हाला एक विश्वासणारा म्हणून, ज्यावेळेस तुम्ही आपल्या फ्युचर पार्टनर पाहत आहात, कंपॅनियन पाहत आहात, एक भागीदार पाहत आहात, पहिली गोष्ट देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं, आणि ते म्हणजे जरी नाही का विचार प्रवाह भिन्न असले परंतु विश्वासणारे, ज्याने येशूला आपला उद्धार करता तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, ज्याचा नवा जन्म आणि तारण झालेला आहे, अशी व्यक्ती तुमच्या आणि जीवनामध्ये असावी, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये असावे. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे की एक आध्यात्मिक अनुकूलता खूप महत्वाची आहे. त्यामध्ये तुम्ही फ्युचर पार्टनर जो आहे, भविष्यामधला जो नाही का सोबती आहे, त्याचं नाही का परमेश्वराबरोबर असलेला नातेसंबंध, आपला स्वतःचा परमेश्वराबरोबर असलेला नातेसंबंध, देवापासून मिळालेलं जे पाचारण आहे, जे काही गिफ्ट आहेत, आत्मिक वरदान आहेत, सेवा आहे, या गोष्टी तुम्ही पाहायला पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेस नाही का मुली अधिक प्रभूला वेळ देतात, रविवारचं नाही का प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि मंडळीमध्ये सक्रिय सभासद असतात, सक्रिय नाही का ते ऍक्टिव्हिटी मध्ये असतात. आणि फक्त रविवार पुरतं नाही, काही लोक फक्त रविवारी नाही का आराधना करणं, एक रुटीन प्रमाणे प्रार्थनेला आणि चर्चला येणं, परंतु इतर 6 दिवस नाही का जगामध्ये आणि जगातल्या गोष्टीमध्ये रममाण होणं. माझ्या प्रिय लेकरांनो, महत्वाची गोष्ट आहे फक्त मंडळीमध्येच देवाचं नाही का उपासना करणं, प्रार्थना करणं, वचन वाचणं एवढंच नाही, परंतु तुम्हाला सिद्ध करायचं आहे रोज आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये देवाची उपासना, आराधना आणि वचनाची नाही का मनन करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी प्रथम स्वतःला सिद्ध करा. आध्यात्मिक बाबींमध्ये स्वतःला सिद्ध करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट, पहिला मुद्दा माझा आहे, स्वतःला सिद्ध करत असताना, सर्वोत्तम बनवत असताना आपली आत्मिक तयारी करा. आत्मिकतेमध्ये परिपूर्ण होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आलं पाहिजे. तुमचा जो जोडीदार आहे त्याला देखील नाही का देवाची उपासना, प्रार्थना, वचन याची गोडी असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होण्या अगोदर, मतभेद होण्या अगोदर या गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस तुम्ही रविवारी उपासनेची तयारी करत असता, रविवारी आता उद्या रविवार आहे, आज शनिवार आहे, उद्याची तयारी करत असणार आणि तुमचा जोडीदार आउटिंगचा विचार करत असणार किंवा ओव्हर टाइमचा विचार करत असणार, तुमचे विचार जुळले जाणार नाही. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की दोघांचं नाही का पूर्व संकेत केल्याशिवाय, आमोस 3:3 मध्ये, की ते एकमेकाबरोबर व्यवस्थित चालू शकत नाही, एकत्र ते चालू शकत नाही. आणि म्हणून दोघांचा पूर्व संकेत, पूर्व विचार हा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. देवाचं वचन मार्क 3 आणि 25 मध्ये हे देखील म्हणतं की आपसात फूट पडलेलं राज्य टिकत नाही, त्यांच्यामध्ये नाही का मतभेद, कलह निर्माण होतात. आणि म्हणून सर्वात प्रथम आम्ही आध्यात्मिक परिपक्वतेमध्ये आम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. दुसरा माझा मुद्दा आहे, आणि विवाहपूर्व तयारी करत असताना आपल्या स्वतःची मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याने सुधारणूक झाली पाहिजे.
आपल्या स्वतःला, आपल्या स्वतःचं मन, अंतःकरण, माझ्या प्रियानो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं नीतिसूत्र 15 आणि वचन 13 मध्ये की आनंदी मन हे मुख तुमचा चेहरा प्रसन्न करतं, पण जे खेदानं दुःखानं भरलेलं हृदय आहे ते नाही का आपल्याला भंग करतं. नीती 17 आणि 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे, परंतु खिन्न हृदय हे हाडे शुष्क करतात. आणि म्हणून तुम्हाला आणि मला विवाहपूर्व आपल्या लेकरांसाठी, मुलांना आणि मुलींना, तुम्ही आपलं भावनिक स्वास्थ्य उत्तम आहे किंवा नाही, आपले विचार सकारात्मक आहे किंवा नाही, आपलं बोलणं हे सकारात्मक आहे किंवा नाही, हे तपासून घ्या. खूप महत्वाचं आहे. तुमच्या जीवनामध्ये जो जोडीदार येणार आहे आणि तुमचं भविष्यामध्ये जी संतती होणार आहे त्यावर हा जो मानसिक जो प्रभाव आहे, भावनिक जो प्रभाव आहे, तो खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम होण्यासाठी काही नकारात्मक, अस्वस्थ करणारे जे विचार आहे ते आपल्यामध्ये शोधणं गरजेचं आहे. आणि मग फक्त शोधून नाही का त्यावर सामना करणं, त्याच्यावर मात करणं, हे देखील परमेश्वराकडून तुम्ही कृपा मागितली पाहिजे. बऱ्याच वेळा त्या भावनिक आणि मानसिक गोष्टीमध्ये शीघ्र क्रोध येणं, राग येणं, नाही का सतत अस्थिर, नाही का चंचल असणं, आणि या गोष्टीवर मात कसा करा, तर तुमचं मन प्रसन्न असलं पाहिजे, उपकारशील हृदय असलं पाहिजे. सर्व तणावग्रस्त परिस्थितीमध्ये आणि कशा रीतीने तुम्ही सामना करणार. जर माझ्या जीवनामध्ये दोष काढण्याचा स्वभाव असेल तर मला कुठंतरी बदलायचं आहे. निराशावादी विचार आणि शब्द असतील तर मला कुठंतरी बदलण्याची गरज आहे. असुरक्षिततेची भावना सतत येत असेल तर त्यावर मात करण्याची गरज आहे. आणि मी स्वतः आई वडिलांवर किंवा मित्रांवर जर अवलंबून राहत असेल तर मला कुठंतरी सेल्फ डिपेंडंट, स्वतःवर नाही का काम करण्याची गरज आहे. मला माझा जो भविष्यामध्ये पार्टनर असणार आहे त्याच्या विचारांचा सन्मान करणं, त्यांचं ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. जर ईर्ष्या असेल, लगन काय, जर जळावपणा असेल तो माझ्या जीवनातून गर्व निघून गेला पाहिजे. स्वार्थीपणा आणि कंजूसपणा यावर काम केलं पाहिजे. कपटीपणा आणि क्षमा न करणं असा जो नाही का आमची वृत्ती असेल त्याच्यामध्ये आम्हाला बदललं पाहिजे. आणि माझ्या प्रियांनो, आपली भावना तुमची प्रतिक्रिया दर्शविते. आणि एवढंच नाही, पण ती भावना तुमच्या शब्दामधून आणि तुमच्या कृतीमधून ती बाहेर प्रगट होते. आणि म्हणून सर्वात प्रथम आम्ही आपल्या स्वतःला आध्यात्मिकरित्या स्वच्छ करूया. भावनिक आणि शारीरिकरित्या आपण स्वतःला तयार करूया. आणि मग त्याच्यानंतर देवाचं वचन तुम्हाला आणि मला हे देखील सांगतं की आम्ही दुसऱ्यांबद्दल नाही का प्रीतीनं स्तुतीपूर्ण शब्द आमचं असावं. शारीरिक दृष्ट्या नाही का मुलीनं किंवा मुलानं सुंदर असावं, व्यवस्थित असावं, ही प्रत्येकाची निवड आहे, आवड आहे. परंतु लक्षात ठेवा की बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये असलेलं सौंदर्य, तिचे गुण खूप महत्वाचे आहेत. सौंदर्य भुलवणारं आहे, ते लुप्त होणारं आहे, परंतु जे गुण आहेत ते गुण सदैव मरेपर्यंत टिकणारे असे आहेत. आणि म्हणून शारीरिक सौंदर्य, रंगरूप नाही का तुम्हाला उत्साहित करतील, काही हरकत नाही ते पाहण्यासाठी, पण बाहेरील सौंदर्य हेच फक्त विवाहाचं एकमेव कारण नसावं. कारण देवाचं वचन 1 शमूएल 16 आणि वचन 7 मध्ये म्हणतं की मनुष्यासारखं परमेश्वराचं पाहणं नसतं. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो पण परमेश्वर अंतःकरण पाहतो. आणि म्हणून अंतःकरणाची सौंदर्यता, अंतःकरणामध्ये असलेले जे गुण आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की पहिली गोष्ट त्याने स्वतःला सर्वोत्तम सिद्ध तयार करणं, आध्यात्मिकरित्या त्याने स्वतःला तयार करणं, त्यानंतर स्वतःच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारणं महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये जर आमच्या जीवनामध्ये जर नकारात्मक गोष्टी असेल, भांडखोर स्वभाव असेल, नाही का दोष देणाऱ्या गोष्टी असेल, तर आम्ही स्वतःला प्रभूकडे समर्पित करणं गरजेचं आहे. माझ्या प्रियांनो, नीतिसूत्र 27 वचन 15
आणि नीती 21:9 आणि 19 मध्ये असं म्हटलेलं आहे की भांडखोर आणि कटकटी बायकोपेक्षा धाब्याच्या घरात राहिलेलं परवडतं. नाही का, महालात राहण्यापेक्षा अरण्यवास जंगलामध्ये जाऊन राहिलेलं परवडतं. आणि म्हणून भिन्न प्रवृत्तीचे विचाराचारांचे जरी असले तरी एकमेकांच्या विचारांचा आणि निर्णयांचं स्वागत आणि समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की आर्थिक स्वावलंबीपणा. प्रत्येक मुलीनं आणि मुलानं विवाहामध्ये जाण्या अगोदर एक आपली स्वतःची वैयक्तिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेण्यासाठी पात्र आहे का? त्यासाठी माझा नोकरी, माझा व्यवसाय आणि जे कला कौशल्य आहे, घरामधले असो बाहेरचं असो, ते माझ्याकडे असणं महत्वाचं आहे. मी खोटे राहणार, विवाहानंतर नाही का माझा व्यवहार कसा असणार आहे. अनेक ठिकाणी मी पाहतो आणि हे कौटुंबिक शिबिर मी चालवत असताना मला अनुभव आलेला आहे. बरेच पती पत्नी यांचे अकाउंट्स वेगळे असतात. मी माझं, तू तुझं, TTMM होत असतं त्यांच्यात. पण प्रियांनो लक्षात ठेवा, ज्यास परमेश्वर तुम्हाला शरीरानं जोडतो तो आत्म्यानं मनानं जोडतो. आणि एवढंच नाही, जे काही तुमचं आहे ते सर्वस्व नाही का, तुमचं शरीर देखील तुमच्या होणाऱ्या पत्नीसाठी आहे. आणि पत्नीनो, तुमचं जे काही आहे, इव्हन तुमचं शरीर मन सर्व काही पतीचं आहे. आणि म्हणून ते सामायिक असणं खूप महत्वाचं आहे. आर्थिक बाबतीमध्ये स्वतःला स्वावलंबी करणं, पैशाच्या बाबतीत घर खर्च आणि त्या घर खर्चामध्ये नाही का मी कशा रीतीने पैसा हाताळतो ते महत्वाचं आहे. देवाचं देणं जे आहे, दशमांश जे आहे ते रेग्युलरपणे देणं. आणि एवढंच नाही तर जर एखादं कर्ज आहे तर ते कर्ज कशा रीतीने फेडलं जावं याचं देखील एक योजना असावी. आणि त्यामध्ये दोघांचं योगदान असलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, बऱ्याच वेळा पैसा हा विवाहामध्ये अडखळ होतो. माझ्या प्रियांनो, तुमचे नातेसंबंध किती घट्ट असले परंतु पैशामुळे अनेकदा नाही का, कारण पैसा हे सर्व वाईटाचं मूळ आहे. आणि म्हणून यामध्ये तुम्ही प्रथम जास्त स्वतःला तयार करा. जे तुमचा वेळ आहे त्या वेळेचं नियोजन तुम्ही कसं करणार आहात. रविवारचा दिवस हा आपण उपासनेचा दिवस म्हणतो. आठवड्यामध्ये बायबल स्टडी असते. पण तुमचं काम आहे, तुमची नोकरी आहे, होल टाइम आहे, परंतु यामध्ये देखील आपलं काम आणि कुटुंब आणि प्रभूमध्ये असलेली आपली सेवा याचा बॅलन्स करणं, समतोल राखणं हे देखील खूप महत्वाचं आहे. वेळेच्या बाबतीमध्ये आम्ही वेळेची शिस्त पाळणं, काटेकोरपणं पाळणं हे खूप महत्वाचं आहे. घरामध्ये विवाह झाल्यानंतरची जबाबदारी आहे. फक्त पत्नीनं काम करावं घरातलं, फक्त पत्नीनं लेकरांकडे लक्ष द्यावं, हे आता जुने विचार आता आम्ही सोडले पाहिजे. माझ्या प्रियांनो, पती पत्नी या दोघांनी मिळून आपल्या संसारासाठी, आपल्या परिवारासाठी त्यांनी एकत्र येऊन काम करणं घरामध्ये, हे देखील एक देवाचं वचन तुम्हाला आणि मला शिकवतं. जर ते कौशल्य नसेल तर शिकून घ्या. या दिवसामध्ये शिकून घ्या. विवाहाच्या अगोदर आपल्या स्वतःला सज्ज करा, सिद्ध करा. त्यानंतर चौथी गोष्ट तुम्हाला आणि मला खूप महत्वाचं आहे आणि ते म्हणजे संभाषण कौशल्य. आमच्या नातेसंबंधामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे ते म्हणजे एकमेकाबरोबरचं जे बोलणं आहे, संभाषण आहे. कारण हा संभाषण तुम्हाला नाही का तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जो तुमच्या साथीदारावर प्रवास करायचा आहे त्यामध्ये असलेला तो नाही का एक संभाषण आहे. आणि म्हणून एक उत्तम हेल्दी रिलेशनशिप साठी तुमचं बोलणं, एकमेकाचे विचार समजून घेणं, एकमेकासाठी वेळ देणं आणि ऐकून घेणं, आणि ते मौखिक किंवा ते तोंडी बोलणं असो किंवा नाही का लिखाण असो, परंतु समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये असलेला शिष्टाचार, त्यामध्ये असलेलं विनयशीलता आणि सौम्यता हे खूप महत्वाचं आहे. दुसऱ्याला सन्मानित करणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा संभाषण नसल्यामुळं, अबोला असल्यामुळं विवाह यशस्वी होत नाही.
आणि म्हणून संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन स्किल ह्या दिवसामध्ये तुम्ही शिका आणि स्वतःला विवाहासाठी सिद्ध करा. एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर आपल्या पार्टनरला तुम्ही कशा रीतीने ते व्यक्त करतात आणि ती कशा रीतीने व्यक्त केली पाहिजे ते कौशल्य देखील तुम्ही शिकलं पाहिजे. एखादी गोष्ट करायची असेल तर एक टीम म्हणून, एक संघ म्हणून खिलाडीप्रमाणे तुम्ही एकमेकाला, एखाद्या ठिकाणी कोणी कमी असेल तर तिथे तुम्ही तुमची मदत करा आणि विन विन ही एक विन विन हा एक विचार तुमच्यामध्ये असू द्या. दोघं मिळून तुम्ही जिंकले पाहिजे. आणि म्हणून इतर नाही, ह्या संभाषणामध्ये आपण आपल्या पती पत्नीचं संभाषण आणि आपल्या घरामध्ये असलेले आपले लेकरं, आपले आई वडील, आपले शेजारी, आपले मित्रमंडळी याबरोबर असलेलं संभाषण हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय एकमेकाला सांगून, एकमेकाला विश्वासात घेऊन प्रार्थनापूर्वक करण्यासाठी स्वतःला आतापासूनच सिद्ध करणे. आपण पाहिलेलं आहे की 7 गोष्टी विवाहपूर्व. पहिली गोष्ट स्वतःला सिद्ध आणि सर्वोत्तम बनवणे. दुसरं आम्ही पाहिलं की आध्यात्मिकरित्या स्वतःला सिद्ध करणे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिलं की भावनिक आणि मानसिकरित्या आपलं स्वतःचं स्वास्थ्य तयार करणं. चौथी गोष्ट आम्ही पाहिलं की सर्व जे फायनान्स आहे, आर्थिक स्वावलंबीपणा आमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. पाचवी गोष्ट आम्ही पाहिलं की जे संभाषण कौशल्य आहे ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. पाचवी महत्वाची गोष्ट, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बरा आणि वाईटाचा अनुभव असतो माझ्या प्रियांनो. प्रत्येकाचं जीवन कुठंतरी घाळ झालेलं आहे, कुठंतरी त्यांच्या जीवनामध्ये अपयश आणि निराशा आलेली आहे. आणि आता विवाहाच्या प्रसंगामध्ये विवाहाला तयार होत असताना बऱ्याच वेळा मागील जीवनामध्ये घडलेल्या ज्या वेदना आहेत, जे अनुभव आहेत, जे घाव आहेत, त्यावर विवाहाच्या अगोदर मात करायला शिका. देवाकडून त्याच्यासाठी सामर्थ्य प्राप्त करून घ्या. देवाला सहाय्य मागा आणि भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सोडून टाका माझ्या प्रियांनो. तर तुम्हाला आणि मला, आपल्या लेकरांना घेऊन जे विवाहित होणार आहेत त्यांनी आपल्या स्वतःला वैवाहिक जीवनामध्ये एक आनंदी आणि उत्तम यशस्वी जीवन जगण्यासाठी तुम्हाला आता जो जीवनामध्ये क्लेश झालेले आहेत, जे तुमच्यावर घाव झालेले आहे, वेदना आहेत, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. प्रथम आपल्या स्वतःला क्षमा करायला शिका. ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये शब्दाने, कृतीने तुमचं मन दुखलं आहे त्यांना क्षमा करून टाका. सर्व जे नकारात्मक वातावरण आहे, ज्या घरामध्ये तुम्ही लहानसे मोठे झालेत, जर तुमच्या कुटुंबाने तुम्हाला चांगलं वागणूक दिली नसेल, शेजारच्यांनी चांगली वागणूक दिली नसेल, मित्रमैत्रिणींनी चांगली वागणूक दिली नसेल, तर त्या गोष्टी देवाच्या हातामध्ये सोपवून द्या. सर्व नकारात्मक वातावरणामधून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. लैंगिक पाप जीवनामध्ये असेल, देवाकडं क्षमा मागितली पाहिजे. आणि मग 6वी गोष्ट महत्वाची आहे आणि ते म्हणजे यौन शुद्धता. कारण इब्री लोकांचं पत्र 13 अध्याय वचन 4 मध्ये म्हटलं की विवाह, लग्न हे सर्वस्वी सन्माननीय आहे आणि अंतरून हे निर्दोष असावं. आणि म्हणून सर्व लैंगिक व्यसनामधून आणि चुकीच्या नातेसंबंधामधून तुम्हाला स्वतःला मुक्त होण्याची गरज आहे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, जी देहाची अभिलाषा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला देवाच्या चरणाजवळ समर्पण करण्याची गरज आहे. त्याच्यावर जय प्राप्त करण्याची गरज आहे. आणि जो आपला विवाहाचा जोडीदार असणार आहे त्याच्याबरोबर कशा रीतीने स्वस्थ आणि योग्य असा यौन संबंध याच्यामध्ये तुम्ही आनंद घेणार, यासाठी देखील आपल्या स्वतःच्या मनाची, शरीराची तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या 7 गोष्टी तुमच्या जीवनासाठी, जे विवाहामध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या आहे. देवाचं वचन फिलिप्पी 1 आणि वचन 6 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की ज्याने
तुमच्या काही चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नाही, हा मला भरोसा आहे. आणि म्हणून माझे जे तरुण लेकरं आहेत, तरुण मुली आहेत, तुम्हाला देवाचा सेवक, दास आणि एक आध्यात्मिक बाप म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की आपल्या विवाहाची तयारी करत असताना, विवाहाचा जोडीदार शोधत असताना, त्याच्यामध्ये निवड करत असताना या 7 गोष्टींमध्ये तुम्हाला चालायचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, एक सर्वोत्तम तयार करा, प्रभूच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित करा, स्वतःचं जे भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्य आहे ते सुधारा, आर्थिक परिस्थितीमध्ये स्वतःला स्वावलंबी करा, जे संभाषण कौशल्य आहे त्यामध्ये प्रावीण्य मिळवा, भूतकाळामधील जे नकारात्मक अनुभव आहे त्याच्यावर मात करा. कारण परमेश्वर म्हणतो जुन्या गोष्टी होऊन गेल्यात, पहा मी तुमच्यासाठी नवीन गोष्टी करणार आहे. यौन शुद्धता बाळगा, त्यामध्ये स्वतःला तयार आणि सिद्ध करा. आणि सर्वात महत्वाची अंते म्हणजे आध्यात्मिक परिपक्वता, जो पहिला मुद्दा होता, त्यामध्ये आपल्या स्वतःचं पाचारण ओळखा, आपल्या होणाऱ्या फ्युचर पार्टनर बरोबर त्याच्याबद्दल बोला, त्या योजना काय आहेत ते त्याला समजून सांगा आणि तिच्याकडून देखील समजून घ्या. कुठं तुम्हाला जर प्री मॅरेज काउन्सिलिंग मिळत असेल तर आपल्या स्वतःचे जे पालक आहेत, पालकीणबाई आहे किंवा जे या प्रकारे सेवा करतात, मी आणि माझी मिसेस कमल, आम्ही मॅरेज काउन्सिलिंग, प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग करत असतो. माझ्या प्रियांनो, अशा एखाद्या चांगल्या दाम्पत्याकडनं उत्तम असं मार्गदर्शन प्राप्त करून घ्या. वैवाहिक जीवनातल्या ज्या अपेक्षा तुमच्या आहेत त्या एकमेकांबरोबर त्याचं सविस्तर वाटून घ्या, त्याच्यावर चर्चा करा. विवाहाच्या अगोदर चांगली 1-2 पुस्तकं विवाहाच्या संदर्भामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि माझ्या प्रियांनो, मी हीच प्रार्थना करेन की विवाह करता देवाकडून तुम्हाला चांगली बुद्धी आणि समज प्राप्त हो, आणि ती फक्त देवाकडून ती तुम्हाला आणि मला प्राप्त होते. देवाचं वचन स्तोत्र 138 आणि वचन 8 हे वचन वाचून या ठिकाणी मी थांबवतो. स्तोत्र 138 आणि वचन 8. आणि देवाचं वचन त्या ठिकाणी असं म्हणतं की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीच नाही. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम सोडू नको. सर्व तरुण मुलं आणि मुली जे विवाहाच्या उंबरठ्यावर आहेत, जे आपल्या भविष्याच्या नाही का एक वराचं आणि वधूचं निवड करत आहे, अशा प्रत्येकांना मी विनंती करतो की देवबापाकडे तुम्ही थांबून राहा. जे आई वडील आपल्या लेकरांसाठी, तरुण लेकरांसाठी, जोडीदारासाठी प्रार्थना करत आहे, तुम्हाला देखील विनंती करतो की परमेश्वराकडे थांबून राहा. परमेश्वराकडून समज, बुद्धी मागून घ्या, ज्ञान मागून घ्या. आणि ही जी 7 विवाहपूर्व तयारी करत असताना ह्या ज्या 7 गोष्टी आहेत, एक भविष्यकालीन वधू आणि वर म्हणून तुम्ही ह्या 7 गोष्टींमध्ये आपली स्वतःची सिद्धता, आपल्या स्वतःला सिद्ध करा, स्वतःला परिपक्व करा. देवबाप करो या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. माझ्या प्रियांनो, पुढच्या रविवारी आपण याच्या पुढे जाणार आहोत आणि पवित्र शास्त्रामधून ह्या ज्या 7 गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्या कशा पूर्ण झालेल्या आहेत, त्या जोडप्याच्या जीवनामध्ये कशा रीतीने निवड झालेली आहे याच्याबद्दल आम्ही पाहणार आहोत. आणि माझी हीच विनंती आहे की या शिक्षणामध्ये जर तुम्ही आशीर्वादित झाला असेल तर कृपा करून हे शिक्षण तुम्ही स्वतः आपल्या जीवनामध्ये आचरण करा आणि कोणाला तरी हे शिक्षण शिकवा. माझ्या प्रियांनो, तुम्हाला पूर्ण परवानगी आहे. हा संदेश तुम्ही इतरांना शेअर करू शकतात. विशेष करून ते जे विवाहासाठी आपली तयारी करत आहे, निवड करत आहे, थांबून आहेत, प्रार्थना करत आहे, अशा मुलांसाठी, मुलींसाठी आणि त्यांच्या आई वडिलांसाठी हा संदेश, आजचा सर्मन तुम्ही शेअर करू शकतात. पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत की एलिएझर जो अब्राहमाचा एक सेवक होता, विश्वासू, त्या सेवकानं
इसाकासाठी जी वधू शोधलेली आहे, त्या वधूची निवड करत असताना त्याने कोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, कशा रीतीने पवित्र शास्त्रामध्ये त्या इसाकासाठी रिबेका आणि रिबेकासाठी इसाक होता हे रिबेकेनं देखील कसं ओळखलं आहे. आणि याच्यावर आम्ही पुढच्या रविवारी अभ्यास करूया. त्यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला आई वडील म्हणून आणि लेकरं जे तरुण लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्यासाठी देखील खूप मार्गदर्शक असा आहे. यावेळेस मी प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावात तुझे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. देव बापा, मी आमच्या ख्रिस्ती बापा असलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो. विशेष करून प्रभू जे विवाहाच्या उंबरठ्यावर आहेत, देवा जे विवाह करणार आहेत आणि बापा या विवाहाची तयारी कशी करावी, या विवाहामध्ये आपला जीवनाचा जोडीदार त्याची निवड करत असताना कोणत्या गोष्टीमध्ये स्वतःला सिद्ध करावं आणि कोणत्या गोष्टी पाहाव्यात. परमेश्वरा, हे तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आज प्रगट केलेला आहेस. जग काय म्हणतं त्यापेक्षा येशू तुझं वचन आम्हाला काय सांगतं ते आम्ही पाहावं, ते आम्ही ऐकावं आणि आमच्या जीवनामध्ये त्याचं आचरण करावं. हालेलुया. धन्यवाद देतो. आज मी त्या तरुण लेकरांच्या आई वडिलांसाठी देखील प्रार्थना करतो. माझ्या बापा, विशेष करून हा जो माझ्या देवा त्यांच्या परिवारामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय आहे, या निर्णयासाठी प्रभू प्रत्येकाने तुझ्याकडे थांबून राहावं, समज आणि बुद्धी तुझ्याकडून प्राप्त करून घ्यावी. यासाठी विशेष करून तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि अनुग्रह प्रत्येक परिवारावर तू कर अशी मी प्रार्थना करतो. राजा, आभार मानतो, धन्यवाद देतो. हे वचन ज्यांनी ऐकलेलं आहे त्या प्रत्येक परिवाराला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, ते आशीर्वादित झाल्यानंतर प्रभू हे वचन इतरांना शिकवण्यासाठी त्यांचा उपयोग तू होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. आभार मानत, धन्यवाद देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देव आप तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा एकदा स्टे होम, स्टे सेफ, स्टे हॅपी, स्टे ब्लेसेड. आपल्या घरामध्ये आपल्या परिवाराबरोबर या दिवसामध्ये राहा आणि आपण स्वतः आशीर्वादित व्हा. आपल्या जीवनाच्या द्वारे इतरांना आशीर्वादित करा. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू.